नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 14 मे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये, काही तालुक्यामध्ये आपलं जे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज रात्रीच्याला नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त काही जिल्ह्यामध्येच, काही तालुक्यामध्ये आणि काही गावामध्येच पाऊस पडणार आहे। तर त्यामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला पावसाची हजेरी राहील आणि मध्यरात्रीनंतर जे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। तर आज मध्यरात्री दरम्यान बीड जिल्हा, माजलगाव, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, परळी, परभणी, मानवत, पाथरी तसेच जे आहे अहमदपूर, उदगीर, तुळजापूर, सोलापूर आणि जे आहे पंढरपूर, इंदापूर, तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल। तो पाऊस बी आपल्याला भाग पडलं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे इतर भागामध्ये जे आपल्याला पाहायचं म्हणलं इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये हवामान जे आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण की दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की तुमच्या भागामध्ये या ठिकाणी वातावरण कसे आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा।